महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राजकारणी क्षेत्रातला दादा माणूस, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना आज सकाळी अचानकच टीव्हीला बातमी कळली, विमान अपघातामध्ये दादा निघून गेले. खरं म्हटलं तर हा अनपेक्षित धक्का फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोकांनाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हा फार मोठा धक्का बसलेला आहे. कारण दादा एकमेव राजकारणातला माणूस असा होता की दादाची दादागिरी अवघ्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे. कधीही कुठल्याही महापुरुषांच्या प्रती अवमानकारक कधीही दादानं वक्तव्य केलेलं तुम्ही आम्ही कधी ऐकलेलं नाही. राजकारणात दादा टीका टिप्पणी करत असतील, मात्र संविधान, महापुरुष, महामानव यांच्या प्रती दादाने नेहमीच आदरभाव बाळगलेला आहे. आणि असे दादा तुमच्या आमच्यातून अचानक निघून झालं हा मनाला चटका लावून जाणार आहे. राजकारणात भल्या भल्यांना राजकारण शिकवणारा आज दादा तुमच्या आमच्यातून अचानक निघून गेलेले आहेत. त्या दादांना माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव सन्मान्य चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवत असलेले वळवे गणाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विशालभाऊ कांबळे, गंगावणे काका, सर्वांच्याच वतीने महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखा सकटे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी सुनीता येवले, पैलवान श्रवण पुलावळे, पैलवान अभिजित गायकवाड, याच्यासोबतच या ठिकाणी दत्तात्रय सावंत आहेत. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण अनिल धोत्रे, आमचे मराठा आघाडीचे गणेश काटे, सुमन गंगावणे या सगळ्यांच्या वतीने दादांना आम्ही आरपीआयच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सर्वांनी पुष्प व्हायचे दादांना आणि श्रद्धांजली अर्पण करायची. एक मध्ये नका, मध्ये फक्त नका येऊ. या बाजूला बाजूला त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, भगवंताच्या चरणी त्यांना योग्य ते स्थान लाभो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करत असताना सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आणि दादांना श्रद्धांजली आदरांजली अर्पण करायची आहे. या सगळी जरा पण इकडे सावंत साहेब सरकार इकडे साहेब तुम्ही जवळ घेऊ का त्याची जवळ घ्या. संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण्यांसह प्रशासकीय अधिकारी असतील आणि जनतेला वेळेचं भान दाखवून देणारा नेता म्हणजे अजितदादांचं नाव लौकिक होता. आज त्यांच्या जाण्यानं, त्यांच्या दुःखद निधनानं आज संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्या आत्म्यास शांती लागावी हीच माझी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्यासाठी असणार आहे. मी राष्ट्रवादी पक्षाचा घड्याळ या चिन्हाचा अधिकृत उमेदवार आपशिंगे गण क्रमांक 90 या गणामधून उमेदवारी लढत आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून आणि माझ्या मतदारांकडून अजितदादा पवार महाराष्ट्राचे जे लाडके उपमुख्यमंत्री होते त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो.